सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. ऑफिसवाला लव विथ टशन भाग 229. मग आता आर्यनवर चिडली होती, कारण तो परीसोबत हसला होता आणि प्रिन्स आणि कुहूची चांगली घट्ट मैत्री होईल असं म्हणाला होता म्हणून. आणि त्याला बहिणीपेक्षा बेस्ट फ्रेंड खूप महत्त्वाची आहे असं तिला वाटलं. आणि आर्या परीला आधीपासूनच नापसंत करत होती आणि आता तर तिच्या मुलीला सुद्धा नापसंत करायला लागली. आर्या खूप रागीट होती, त्यात हट्टी तर खूप होती. अहंकारी म्हणता येणार नाही, पण खूप जास्त ॲटिट्यूड असलेली होती. ती कधीच कोणाच्याही पाठीमागं इतकी लागली नाही. तिला कोणासमोर लाचार होऊन मैत्री मागायची, हात पसरायची सवय नाही आणि नव्हतीच. आणि का पसरेल ना ती हात? तिला काय कमी होतं? बिझनेस जगतातला वन अँड ओनली बॉस द अर्जुन देसाईची एकुलती एक कन्या होती ती. राजकन्या, प्रिन्सेस. सगळी सुखं, जगातली प्रत्येक वस्तू तिच्या पायात लोळून घेत होती. त्यामुळे तिला कधीच कोणासमोर लाचार होऊन हात पसरायची गरज पडली नाही. आणि कधीही कोणासमोर फ्रेंडशिपसाठी सुद्धा ती लाचार व्हायची गरज पडली नाही. प्रेमाच्या भानगडीत तर ती पडणारच नव्हती. त्यामुळे कुठल्या तरी मुलाच्या मागे फ्रेंडशिपसाठी लागली आहे असं कधीही झालं नाही. उलट इंद्रजीच तिच्या पाठीमागे लागले होते, तेही आर्यन आणि अर्जुन सरांच्या सांगण्यावरून. नाहीतर कोणाची हिंमत आहे अर्जुन सरांच्या मुलीच्या मागे लागायची? तर अशी ही आर्या. तिची मुलगी एंजल आता प्रिन्सच्या मागे धावत आहे, फ्रेंडशिपसाठी म्हणा किंवा खेळण्यासाठी म्हणा. आणि तो अकडू तिला इग्नोर करतोय म्हणून तिला फार राग यायचा. आणि प्रिन्सवर आधी एंजलचा हक्क आहे मैत्रीसाठी असं तिला वाटायचं. आणि ही कुहू त्याची कोणीच लागत नाही, तरीही तो तिला भाव देतो आणि एंजलला भाव देत नाही म्हणून आर्याला तिच्या एकुलत्या एका लाडक्या भाच्याचा सुद्धा राग आला. आणि त्याची आणि कुहूची तरफदारी करतोय म्हणून आर्यनचा सुद्धा राग आला. आणि माहीत नाही आता पुढे जाऊन आर्याला कोणाकोणाचा राग येणार होता आणि ती तिच्या एंजलसाठी कोणत्या थराला जाणार होती. तिचा राग, तिचा द्वेष पुढे जाऊन काय वळण घेणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता तरी आर्यन तिचं बोलणं ऐकून वैतागला आणि गो टू हेल असं म्हणून निघून आला. आणि रागात येऊन अर्जुन अतुल जवळ बसला आणि अर्जुन म्हणाला, व्हॉट हॅपन टायगर? प्रिन्सेस कुठे आहे? ती जेवायला येणार नाही का? आणि आर्यन त्याचा लंच बॉक्स ओपन करत म्हणाला, डॅड, नाव शी इज व्हेरी बिझी. मॅडमना प्रॉपर्टी हवी आहे अर्धी. आणि अतुल म्हणाला, अरे आता कशात बिझी आहे? बेबीला म्हणावं लंच ब्रेक आहे. आणि आर्यन म्हणाला, अंकल, ती तिचा इगो सांभाळण्यात बिझी आहे, खूप नकचडीसारखी वागायला लागली आहे. आणि अतुल म्हणाला, बट व्हाय? काही कारण असेल की नाही? आणि आर्यन म्हणाला, अंकल, तिला काही कारण लागतं का चिडायला? आणि तिच्या आजच्या रागाचं वैशिष्ट्य हेच आहे की कारण काहीच नाही. जाऊ दे, भूक लागली तर येईल आपोआप. ही तिची आजची सवय आहे का? असं म्हणून आर्यनने तिचा विचार झटकला. आणि आता आर्यन तिच्या या रागाला लहानपणापासूनचा जो लुटूपुटूचा राग असायचा तसा राग समजत होता. बट नो, आर्या खूप सिरियस होती या बाबतीत. यावेळीचा तिचा राग असा तसा नव्हता, कारण यावेळी गोष्ट तिच्या मुलीची होती. आणि आता अर्जुन उठला, त्याला तरी त्याच्या प्रिन्सेससाठी जाणं भागच होतं. आणि तो स्वतः तिच्याकडे गेला आणि अर्जुनला आलेलं बघितलं. आणि ती म्हणाली, डॅड, तुम्ही का आलात? लंच करता करता उठलात का? अर्जुन हसून म्हणाला, असा खूप वेळा उठलोय, तू लहान असायची तेव्हा, मग आता उठलो, त्यात काय इतकं? तिने चेहरा बारीक केला आणि म्हणाली, डॅड, तुम्ही आता उठलाय माझ्यासाठी, पण तेव्हा मी लहान होते, पण आता लहान नाही ना, हे तर मला कळायला हवं. तुम्ही खाता खाता माझ्यासाठी उठलात. आणि अर्जुन म्हणाला, मग आता तुला इतकंच कळतंय तर मी इथे का आलो हेही कळत असेल. माझी बेबी उपाशी असताना मी कसा खाऊ? आणि ती म्हणाली, मला दादासोबत नाही लंच करायचा, मला त्याचा राग आलाय. आणि अर्जुन म्हणाला, मी नाही असं विचारणार तुला त्याचा का राग आलाय, पण बहीण दादाची पाठराखी नसते एवढं मात्र सांगू शकतो. आर्या म्हणाली, आणि दादावर हक्क असतो की नसतो तिचा, की फक्त पाठराखीनच असते? अर्जुन थोडा हसला आणि म्हणाला, ऑफकोर्स, उलट दादावर सगळ्यात जास्त हक्क तिचाच असतो, कारण ज्या पोटातून ती आलेली असते त्याच पोटातून दादाही आलेला असतो.
लहानपणापासून ते दोघे एकमेकांसोबत वाढलेले असतात. एकमेकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर केलेली असते. खाऊ, खेळणी, एकमेकांचे सिक्रेट सगळं त्यांनी एकमेकांसोबत शेअर केलेलं असतं. त्याच्यामुळे त्या दोघांचा एकमेकांवर खूप हक्क असतो. आता तुझी मॉम आणि कुणाल मामाचं बघ, माझं रिया तुझं बघ ना. आम्ही कधीतरी भांडतो का गं एकमेकांशी? तर कधीच नाही. आणि आर्या म्हणाली, पण दादा जर माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स दुसऱ्याला देत असेल तर? तरीही मी भांडायचो नाही का? तुम्हीच म्हणालात ना माझा हक्क आहे त्याच्यावर, मग मी माझा हक्क त्याला भांडून घेणार. आणि अर्जुन म्हणाला, हो तो तू घे, पण मधल्यामध्ये डॅडचे का हाल करता? डॅड म्हातारे होत आलेत, थोड्या वर्षांनी रिटायर होतील, आणि या वयात माझी दोन्ही मुलं अशी भांडतील तर मी काय करणार? आणि तुझी भाषा कशी होती त्याच्याशी बोलण्याची? तू प्रॉपर्टीच्या वाटाघाटीचं बोललीस का? आर्या म्हणाली, डॅड मी त्याला फक्त इतकंच म्हणाले की मी सुद्धा तुमची मुलगी आहे आणि अर्धी प्रॉपर्टी माझीसुद्धा आहे. कारण तो मला म्हणाला, तू फक्त इथली CEO आहेस आणि मी मालक आहे. मग माझं काय चुकलं सांगा? आणि अर्जुन म्हणाला, बेबी फक्त तुम्ही दोघांनीच नाही तर अजून अशा 10 लोकांनी जरी माझी प्रॉपर्टी वाटून घेतली ना, तरी मोजता येणार नाही इतका आकडा आहे त्याचा. अगदी महासागरा इतकी संपत्ती आहे असं समज, जी मोजता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, संपत्ती कितीही असू दे, आपल्याला खरी गरज माणसांची असते. पैसा पावर याच्याने माणूस कधीच समाधानी नसतो. समाधानी असतो आपल्या जवळच्या माणसांनी, आणि ज्यांनी आपली नाती सांभाळून ठेवली ना, तो खरा श्रीमंत. माझं नशीब खूप चांगलं आहे की माझ्या आसपासची सगळी नाती मला चांगली मिळाली. कारण का माहीत आहे, माझ्या आधीच्या पिढीपासून माझं नातं तुटलं. माझे बाबा गेले, ती बाई गेली, मी एकटा पडलो, आणि जेव्हा माझ्या आयुष्यात माणसांनी एंट्री करायला सुरुवात केली, तेव्हा एंट्रीलाच मला तुझी मॉम मिळाली. आणि त्यानंतरचं मला प्रत्येक नातं सुंदरच मिळत गेलं. माझी मुलं सुंदर आहेत, माझी सून सुंदर, माझा जावईसुद्धा मनाने खूप सुंदर, आणि माझी नाती, माझे पोती ते सुद्धा खूप छान आहेत. मग इतकं सगळं छान असताना माझ्यासारख्या श्रीमंत व्यक्ती दुसरा कोण असेल सांग बरं? आणि इतकं चांगलं असताना संपत्तीवरून भांडण नको प्लीज. आणि माझ्यानंतर जर अशी भांडणं होणार असतील तर मला असं आवडणार नाही. नाहीतर मी आत्ताच्या आत्ता माझं मृत्यूपत्र बनवतो. तशी आर्या घाबरली आणि सॉरी म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, नो डॅड, असं का बोलता? विल म्हणजे मृत्यूपत्र, याचा अर्थ कळतो का तुम्हाला? डॅड तुम्ही 100 नाही 1000 वर्ष जगा. हे सगळं बोलण्याची इच्छा नव्हती माझी, पण त्याला कारणही असंच आहे. अर्जुन म्हणाला, काय कारण आहे? आर्या म्हणाली, एंजल, प्रिन्स आणि कुहू. काल तुम्ही बघितलं, प्रिन्स कुहूकडे जातो, एंजलकडे दुर्लक्ष करतो. आता तुम्ही म्हणालात ना दादावर माझा हक्क आहे, तर प्रिन्सवर सुद्धा माझा खूप हक्क आहे की नाही तुम्ही सांगा? रिया तू दादाला किती हक्कानं बोलावते, सांभाळतेस. माझंही प्रिन्सवर प्रेम आहे. शेवटी एकुलता एक भाचा आहे तो माझा. आपली फॅमिली शेवटपर्यंत एक राहिली पाहिजे, हो की नाही? पण दादांना एंजलचं खूप कौतुक करायचं सोडून कुहूचं कौतुक करतो, आणि मला ते नाही आवडत. एंजल लाचार होऊन प्रिन्सभोवती फिरते. डॅड हे चुकीचं हक्क आहे की नाही? आणि मग त्याच्यावर माझा हक्क दाखवायसाठी मी असं बोलले. मला काहीही नको आहे डॅड, आणि तुम्ही पुन्हा मृत्यूपत्राचं बोलणार नाही सांगून ठेवते. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, ओ माय गॉड, असं आहे होय? अगं पण बेटा ते खूप लहान आहेत अजून, आणि तुला सांगू प्रिन्सचा स्वभाव माझ्यावर जातोय, तो माझ्यासोबत असतो ना म्हणून. आणि आरू म्हणाली, हो डॅड मला कळतंय, आणि म्हणून तो मला खूप आवडतो. पण त्यानं अशी करायची काही गरज आहे का? एंजल त्याच्या आत्याची मुलगी आहे ना, तर हे त्याला कळायला नको का? आणि ती परी परकी आहे, तिची कुहू परकी आहे. आणि अर्जुन म्हणाला, बेटा असा नाही विचार करायचा. हे बघ, वी आर फॅमिली फ्रेंड, आणि ते छोटे आहेत, जसजसे मोठे होईल तसे सगळे मिक्सअप होऊन खेळतील. आणि तुला असं का वाटतं की टायगर एंजलचे लाड करत नाही? आर्या म्हणाली, करतो, तसं नाही म्हणता येत नाही, पण त्यानं इतरांना काय इम्पॉर्टन्स द्यावा? पण जाऊ द्या, तुम्ही लंच करा बरं, मी इकडेच येते. असं म्हणून आता आर्या गेली. अर्जुन आणि तिचा लंच बॉक्स उचलायला लागली, आणि आर्यन तिच्याकडे बघून न बघितल्यासारखा नाक डोळे मोडत म्हणाला, अंकल काही काही लोकांना इतरांचं डोकं खाल्ल्यानंतर सुद्धा भूक कशी लागते हो? आणि आर्यानं त्याच्याकडे बारीक डोळे करून बघितलं आणि रागात नाक फुगवलं. अतुलनं तोंडाला हात लावला, कारण आता टायगरची बदमाशी सुरू झाली होती. आणि आर्यन असाच बदमाश होता, अगदी लहानपणापासून खूप नटखट होता, पण त्याचा प्रिन्स फार वेगळा होता. अर्जुनचा नातू शोभत होता, पण आर्यनचा मुलगा अजिबात शोभत नव्हता.
आणि बहुतेक तन्वी सक्सेस झाली होती प्रिन्सला अर्जुनसारखा बनवण्यात. पण आता या मिस्टर अर्जुनच्या आयुष्यात काय काय वादळ आलं होतं. तशीच वादळं प्रिन्सच्या आयुष्यात येऊ नयेत म्हणजे मिळवली. कारण ही सगळी आयुष्यात येणारी वादळं स्वभावामुळेच तर येतात, हो की नाही. आणि आता आर्यनच्या या बोलण्यावर नाक फुगवून म्हणाली, हो, आम्हाला भूक लागते. अंकल, तुम्ही माझ्या टिफिनमधली भाजी घेतलीत का? आमच्या मॉमला ना खूप छान भाजी बनवतात आणि आज त्यांनी राजमा दिला आहे कोणाच्या तरी आवडीचा. पण जाऊ द्या, आता मी त्याला देणारच नाही. अंकल तुम्हीच घ्या, असं म्हणून तिनं मुद्दाम आर्यनच्या आवडीचा राजमा त्याला द्यायचाच नाही असं ठरवलं. म्हणजे तो तिच्या मागे लागणार. आणि अतुलला देण्यासाठी डबा उघडायला लागले आणि बघते तर राजमा इज फिनिश. आणि आर्या चकित होऊन म्हणाली, हे काय, यातली भाजी कुठे गेली? तसा आर्यन खूप हसला आणि आर्यन शेवटचा घास उचलून खात पाठीमागं खुर्चीला टेकला, मस्तपैकी पोटावर हात ठेवून म्हणाला, वाव अंकल, वॉट राजमा. तुम्हाला सांगतो, इंद्राची आई आहे ना, एकदम बेस्ट राजमा बनवते. आणि मला तर इंद्रानं सांगितलं नसतं ना फोन करून की आज माझी फेवरेट भाजी येते, तर मी मुकलो असतो. आणि माझा फ्रेंड माझी खूप काळजी घेतो. यांना कोण विचारतं मायफूट, असा आता आर्यन म्हणाला. आणि आर्याला राग आला आणि ती म्हणाली, इंद्रानं सांगितलं का? आता त्याला घरी गेल्यावर बघते, काय गरज होती याला सांगायची फोन करून. असं म्हणून जेवढं उरलं सुरलं होतं तेवढं केबिनमध्ये घेऊन गेली. अर्जुन दोघे खात बसले आणि पाठीमागं आर्यन खूप हसायला लागला. आणि अतुल म्हणाला, टायगर बात क्या है? बहिणाबाई का चिडल्या? आणि आर्यन म्हणाला, ती मला म्हणाली मी इथली CEO आहे आणि मी तिला म्हणालो मी इथला मालक आहे म्हणून चिडली. अतुल म्हणाला, छोटे नवाब, तुम्ही असं का म्हणालात? आर्यन म्हणाला, अंकल मी तिला बोलवलं तर CEOची अक्कड मारत म्हणाली, मी नाही येऊ शकत. मग हे योग्य होतं का तुम्ही सांगा? इट्स टोटली रॉंग. अतुल हसून म्हणाला, तू आणि तुझी सिस्टर दोघे बघून घ्या. पण आता तिने तर तिच्या डॅडनं तिच्या बाजूनं केलं, त्याचं काय? आणि तुम्हा दोघांच्या भांडणात मधल्यामध्ये त्याची ओढाताण नको करू. आणि आर्यन म्हणाला, येस अंकल, आय नो व्हेरी वेल. पण आमची भांडणं रोजची असतात, ती आजची थोडीच आहेत. आणि ती मला बोलल्याशिवाय नाही राहू शकत, बघा तुम्ही. आणि आता इतक्यात आर्यनचा फोन वाजला. समोरून त्याला हा 10वा ते 12वा फोन होता. समोरून रिक्वेस्ट होत होती की प्लीज सर तुम्ही या ना, आमच्या नव्या कंपनीचं उद्घाटन आहे, तुमच्या हस्ते व्हावं अशी मी विनंती करतो. इट्स माय रिक्वेस्ट. किंवा अर्जुन सर तरी येतील का पहा ना. आर्यन म्हणाला, नो नो डॅड असे कुठेही येत जात नाहीत, त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं. मी बघतो, मी तुम्हाला प्रॉमिस केले तर तोडणार नाही. आणि तो पुन्हा रिक्वेस्ट करत मला, सर मी काय म्हणतो, जर आर्या मॅडम आणि तुम्ही दोघेही आलात तर माझ्या कार्यक्रमात 4 चांद लागले असते. तुम्ही दोघेही ब्रदर सिस्टर रायझिंग स्टार आहात बिझनेसमधले, तुम्ही खूप फेमस आहात. सो प्लीज सर आर्या मॅमना सुद्धा घेऊन या ना. आणि आता आर्यन म्हणाला, ओके. आणि आता प्रिन्सेस त्याच्यासोबत येईल की नाही कुणास ठाऊक, तरीसुद्धा आता तो तिथं अर्जुन होता म्हणून गेला. आणि अर्जुनकडे बघत म्हणाला, डॅड असा असा फोन आला होता, तुम्हालाच बोलवत होते पण मी म्हणालो नको, आणि मला बोलवलं आहे तर मी जाऊ का? आणि अर्जुन म्हणाला, ओके यू मे गो. आणि मग आर्यन म्हणाला, डॅड त्यांनी आणखीन एक रिक्वेस्ट केली आहे, या कंपनीच्या CEOंना बोलवलेलं आहे त्यांनी, तर त्यांनासुद्धा जाण्याची परमिशन द्या. आणि आता आर्या आकड मारत लगेच म्हणाली, नो मी येणारच नाही. आणि आर्यन म्हणाला, पत आहे, मी त्यांना आधीच सांगितलं की तू येणार नाही. तशी आगाऊ आर्या लगेच म्हणाली, मी येणारच. तुला काय गरज होती माझ्या परस्पर सांगायची की मी येणार नाही? मला विचारायचं तरी. आणि आर्यन म्हणाला, ओके तर मी निघालो, फक्त अर्धा तास राहिला आहे, असं म्हणून आर्यन पुढे निघून गेला. आणि आर्या लगेच उठली आणि म्हणाली, डॅड मी पण जाते, अशा कार्यक्रमाचा अनुभव हवा ना डॅड. आणि अर्जुन म्हणाला, येस. आणि ती पण त्याच्या मागं पळाली. तसा अर्जुन खूप हसला आणि म्हणाला, हाय मेरे बच्चे, यांना मुलं झाली तरी अजूनही नादान आहेत. आणि खरंच आईवडिलांसमोर मुलं अजूनही लहानच असतात, खूप लहान असतात. कुठं स्वतःच्या मुलीसाठी आर्यनसोबत भांडणारी आर्या आणि आता स्वतः पुन्हा अर्जुन आणि आर्यनसमोर आली की स्वतःला लहान मुलीसारखी समजणारी आर्या. दोन्ही आर्या खूप वेगळ्या होत्या. मग आता दोघेही बाहेर गेले आणि आर्यन त्याच्या गाडीत बसला आणि तिच्यासाठी त्याच्या शेजारची जागा रिकामी ठेवली, दरवाजा उघडाच ठेवला, मोबाईलमध्ये बघत बसला.
तीही गेली आणि त्याच्यासोबत जाऊन बसली, पण त्याच्याकडे बघितलं पण नाही. आणि आर्यन म्हणाला, ड्रायव्हर लेट्स गो. ड्रायव्हर हळूच म्हणाला, सर मॅडमच्या बाजूचा दरवाजा उघडा आहे. आणि आर्यन तिच्याकडे न बघताच म्हणाला, मॅम प्लीज शट द डोअर. आणि आर्यासुद्धा त्याच्याकडे बघून अक्कड मारत पायावर पाय टाकून म्हणाली, कोण मी? नो वे. आणि आर्यनने रागात त्याच्या तोंडातून हवा सोडली, खाली उतरला, तिच्या बाजूला आला, दरवाजा जोरात लावला, पुन्हा त्याच्या बाजूने येऊन तिच्या शेजारी जाऊन बसला आणि म्हणाला, शैतानी दिमाग. आणि ती सुद्धा हसून म्हणाली, ॲज लाईक ॲज यू, तुझ्यासारखाच. आणि आर्यनने तिच्याकडे बघून तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, व्हेरी फनी, लेट्स गो. असं त्यानं ऑर्डर टाकली आणि गाडी निघाली. आणि आता आर्यनचं लक्ष मोबाईलमध्ये होतं, आर्याचं लक्ष समोर होतं. त्याचवेळी गाडीला अचानकच आडवी एक लेडी झाली स्कूटीवर आणि आर्यनच्या ड्रायव्हरनं ब्रेक मारला आणि आर्यन पुढच्या सीटला धडकला सुद्धा आणि त्याचा मोबाईलसुद्धा पडला हातातून. आर्या मात्र सावध होती. तिनं पटकन पुढच्या सीटला पकडलं आणि आता ती स्कूटीवाली बाई गाडीला आडवी येता येता राहिली म्हणजे मरता मरताच वाचली म्हणायचं. आणि तिची चुकी असूनसुद्धा ड्रायव्हरला बोलायला लागली आणि कुठे आहेत तुझे मालक, बोलाव त्यांना, असं म्हणून शिरजोर करत होती. आता आर्यन खाली उतरला, तिला म्हणाला, एक्सक्यूज मी, तुम्हाला काही झालं तर नाही ना? मग झालं तर, आणि माझे ड्रायव्हर सांगतात ना की त्यांचं काही चुकलं नाही तर विषय सोडून द्या ना. आणि आता 2-4 लोक जमली होती, त्यामुळे तिलाही भरपूरच चेव चढला होता. बायका तरी काही जणी काही कमी आगाऊ असतात का? ही सुद्धा मधूच्या सासूसारखीच वाटत होती. हळूहळू गर्दी जमत होती ते बघितलं आणि बाई आहे याचा फायदा घेत ती आर्यनला खूप बोलायला लागली. आणि आर्यन शांत होऊन तिला समजावत होता. त्याला कार्यक्रमात पोहोचायचं होतं, तो भाग वेगळा, पण आता लेडीज आहे, कुठे नादी लागता म्हणून त्याची सटकत नव्हती. आणि ती बाई ना स्वतःची स्कूटी दाखवत म्हणाली, माझ्या स्कूटीला इथे 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 लागलं आहे, हे बघा स्कूटी चेपली आहे. पण आता ती स्कूटी ही मूर्खबाई आधीच कुठेतरी चिमटवून आणली होती आणि आर्यनच्या ड्रायव्हरवर ढकलत होती सगळं. हे सगळं आर्या ऐकत होती, पण आता जाऊ दे मरू दे म्हणून ती शांत बसली होती. तसतशी ती जास्तच नखरे करत होती आणि पोलिसांना बोलवा असं म्हणत होती. बहुतेक तिला आता पैसे उकळायचे होते आर्यनकडून. आणि आता आर्यन चिडला आणि मला, एक्सक्यूज मी, तुम्ही स्वतःला कोण समजता? तुम्हाला माहीत तरी आहे का मी कोण आहे? तुम्ही तुमची भाषा नीट वापरा, माइंड युअर लँग्वेज. आणि ती म्हणाली, अरे जा रे, तू कोण आहेस हे मला जाणून घ्यायची गरज नाही. आणि तू काय, तुझा बाप इथे आला तरी आता मी तुला सोडणार नाही. तशी आर्या चिडली आणि खाली उतरली आणि गेल्या गेल्या तिनं त्या बाईच्या खाडकन कानाखाली लावली आणि चुटकी वाजवून तिला म्हणाली, काय म्हणालीस? कोणाचा बाप काढलास तू आता? त्याचा? हाऊ डेअर यू. आणि ती बाई गाल पकडून म्हणाली, पण तू कोण आहेस? तुला का राग येतोय इतका? मी त्याला बोलते ना. आणि आर्या तिच्याकडे रागात बघत हाताची घडी घालून म्हणाली, मला राग येतोय कारण त्याचा आणि माझा बाप एकच आहे. चल निघ इथून, नाहीतर दुसरा गालसुद्धा सुजवून ठेवीन. नाव मूव. तशी ती बाई गाल पकडून तिथून निघून गेली. कारण आता पुरुषासमोर बाई शहाणपणा करू शकते, कायदे दाखवू शकते, पण स्त्री पुढे स्त्री कायदे दाखवू शकत नाही. मग सगळेजण निघून गेले आणि आर्यनने बघितलं आणि आर्या तशी तोऱ्यातच पुन्हा गाडीकडे वळली. तसा आर्यन पळत पळत गेला आणि आता त्यानं आर्यासाठी दरवाजा उघडला आणि कमरेत वाकून म्हणाला, सीट मॅडम. आणि आर्या त्याच्याकडे न बघता थोडी गालात हसली आणि आत बसली. आणि आर्यनसुद्धा त्याच्या बाजून आला, गाडीत बसला आणि स्वतःचीच पाठ बघत नटखटपणे म्हणाला, माझी पाठ राखीन. तशी ती फार हसली आणि त्याच्या हाताला पकडलं, खांद्यावर मान टाकली आणि लाडात येऊन म्हणाली, सॉरी दादा. आणि आर्यन म्हणाला, सॉरी माय फुट, चिडलीस का ते सांग. ती म्हणाली, तू कुहूची बाजू घेतली म्हणून. तुला कुहू जवळची आहे की एंजल? आणि आता आर्यन फार सिरियस झाला बरं का आणि म्हणाला, खरं सांगू प्रिन्सेस, हा काय प्रश्न झाला का? अगं तू आणि मी बहीण भाऊ आहोत. आपण लहानपणापासून सगळे दिवस एकत्र काढले. तू माझी एकुलती एक सिस्टर आहेस. कशीही असली तरी तू माझी पाठची बहीण आहेस छोटी. आणि एंजल तुझी एकुलती एक मुलगी आणि माझी एकुलती एक एकटीच भाची आहे. त्यामुळे मला सगळ्यात जास्त जवळची
कुहू असणार ना, असं म्हणून तो खूप खूप हसायला लागला कुहूचं नाव घेऊन. आणि आर्या गाडीतच पुन्हा त्याला फटके द्यायला लागली आणि रास्कल म्हणून पुन्हा भुगून बसली. मग दोघेही बहीण भाऊ मस्करी करत करत कार्यक्रमात गेले. दोघांच्या हस्ते एकाच वेळी उद्घाटन झालं. मीडियाला एक ब्रेकिंग न्यूजच मिळाली. आणि आता बघता बघता असेच दिवस जात होते. प्रिन्स मोठा होत होता. एंजल, कुहू, प्रिन्सेस सुद्धा मोठे होत होते. प्रिन्सेस आकडूपणा होता तसाच होता आणि एंजलसोबत आता तो थोडासा खेळायचा आर्याच्या सांगण्यावरून. आणि कुहूला तिच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा, त्यामुळे आर्याला राग यायचा. आणि साहजिकच आर्या एंजलसमोर खूप बडबड करायची, राग व्यक्त करायची कुहू आणि परीविषयी. त्यामुळे एंजलला सुद्धा राग यायचा. आणि आता आर्याला सुद्धा दुसरं बेबी झालं बरं का, आणि परीला सुद्धा दुसरा बेबी झालं. दोघींनाही मुलगा झाला. एक मुलगा एक मुलगी, अशी छान फॅमिली तयार झाली त्यांची. आणि बघता बघता प्रिन्स 5 वर्षाचा होणार होता. काही दिवसांवरच त्याचा बर्थडे आला होता. त्यालाही फुटबॉलचं प्रचंड वेळ होतं आर्यनसारखं. आणि फुटबॉलची वर्ल्ड कपची फायनल मॅच होती, कारण आज संडे होता. आणि आर्यन फुटबॉलचा दिवाना होता. आणि हॉलमध्ये टी व्हीवर मॅच लावली होती. आर्यन आणि अर्जुन मिळून ती मॅच बघत होते. आणि हे दोघे आतमध्ये मॅच बघत असताना प्रिन्स मात्र बाहेर गार्डनमध्ये फुटबॉलच खेळत होता. आणि समोरची इंडियाची टीम मागे पडत चालली होती. आणि आर्यनला वाईट वाटत होतं. आणि आर्यन चरफडत चरफडत म्हणाला, डॅड तुम्ही मला का बिझनेसमध्ये आणलं? मलासुद्धा आपल्या टीमसाठी खेळायचं होतं, आपल्या नेशनसाठी खेळायचं होतं. आणि अर्जुन मला टायगर, बाप तसा बेटा, ही म्हण तुला माहीत आहे ना? तसं आर्यनने अर्जुनकडे चकित होऊन बघितलं आणि म्हणाला, डॅड तुम्हाला तर हे सगळं कळतं का? आणि म्हणायला पण येतं का? आणि अर्जुन हसून म्हणाला, अरे परवा मिस्टर अर्जुनचा फोन आला होता कोल्हापूरच्या, आणि तेव्हा ते असंच म्हणाले तुला आणि मला, बाप तसा बेटा, तेच लक्षात होतं. आणि बरोबर आलं का रे? आणि आर्यन हसून म्हणाला, हो डॅड अगदी बरोबर आलं. आता इतक्यात तिकडून खेळून खेळून दमलेला प्रिन्स आतमध्ये फुटबॉल घेऊन आला. आणि त्यानं फुटबॉल पायाखाली पकडला होता. आणि तो आर्यन आणि अर्जुनच्या पाठीमागे होता, सोफ्याच्या मागे. आणि टी व्हीवर आपली मॅच हरताना बघत आर्यन बघत होता आणि रडकुंडी येत म्हणाला, डॅड मी नाही हे बघू शकत. आता स्वीटी त्या दोघांसाठी ज्यूस घेऊन आली आणि म्हणाली, आर्यन चिल. आणि आर्यन तिला ओरडून म्हणाला, एक गप्प बस तू बाजूला सरक, तू बाजूला हो बरं, मध्ये मध्ये बोलू नको. आणि स्वीटीनं तन्वीकडे बघितलं आणि म्हणाली, लागलं याला फुटबॉलचं वेळ, आज बहुतेक जेवणारच नाही हा. आणि आर्यनची ही अशीच अवस्था असायची. पूर्ण रंगून गेला होता ती मॅच बघण्यात. सोफ्यावरच चवड्यावर बसला होता टॉयलेटला बसल्यासारखा. आणि दातांना नखं कुरतडत होता. आणि आपण मॅच हरतोय की काय असं वाटून तो अर्जुनला पुन्हा म्हणाला, डॅड तुमच्यामुळे मी बिझनेसमध्ये आलो, नाहीतर आता मी त्या टीममध्ये असतो. मग आपली टीम हरली नसती. आणि टी व्हीवर गोल करण्याची माझी खूप इच्छा होती डॅड. आणि तुम्ही मला टी व्हीवर गोल करताना बघून किती खुश झाला असता. आणि अर्जुन त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला समजवत होता. इतक्यात इंडियाच्या टीममधल्या एका प्लेअरनं गोलच केला असं वाटलं. आणि आर्यन खुश होऊन टाळ्या वाजवणार इतक्यात एक खळखट्याक असा आवाज आला. अख्खाच्या अख्खा भिंतीवरचा टी व्ही फुटून खाली पडला. तसं सगळ्यांनी चकित होऊन टी व्हीकडे बघितलं. मग ती टी व्ही कशानं फुटली हे त्यांच्या लक्षात आलं, तर फुटबॉलनं ती टी व्ही फुटली होती. आणि त्यांनी त्या फुटबॉलकडे बघितलं. आणि तो फुटबॉल कुणी फेकला हे बघत असताना पाठीमागे प्रिन्स टाळ्या वाजवून उड्या मारत होता आणि म्हणाला, डॅड तुम्ही नाही केला, पण मी टी व्हीवर गोल केला. आणि दादाजी आता तुम्ही खुश आहात ना? अँड ओ माय गॉड, असा टी व्हीवर गोल करतात का? टी व्हीच फोडून टाकला. म्हणून सगळे खूप मोठ्यानं हसायला लागले. आर्यन मात्र चिडला, कारण आता त्याला गोल होताना दिसत होता टी व्हीवर आणि नेमका यानं टी व्ही फोडला. म्हणून आर्यन तेरी माँ की असं म्हणून प्रिन्सच्या मागं धावला. तसा आर्यनच्याही आधी अर्जुन पुढे पळाला, प्रिन्सला उचलून घेतला आणि पुढे पळायला लागला. आणि आर्यन त्याच्या मागे मागे पळत होता.